सरकारी शाळेची दुरावस्था दाखवायला गेलेल्या माणसावरच थेट जीवघेणा हल्ला झाला. पण खरा प्रश्न हा आहे की चूक नेमकी कोणाची? तो शाळा दुरुस्त करायला गेलेल्याची की ती शाळा कधीच सुधारू द्यायची नसलेल्या त्या घाणेरड्या सिस्टमची? मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही लोक काय म्हणणार. अरे दादा, तो कॉक्रोच जनता पार्टीचा माणूस आहे आणि ते थेट उमर खालिदच्या गँग मधले आहेत, आम आदमी पार्टीचे लोक आहेत आणि फक्त भाजपच्या राज्यात जाऊन सरकारला एक्सपोज करण्याचं काम करतात ते. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण एक सेकंड थांबा आणि डोक्याची खिडकी उघडून विचार करा. माणूस चुकीचा असू शकतो, कदाचित त्याचा हेतू किंवा नियतही चुकीचे असू शकते, पण तो ज्या मुद्द्यावर बोट ठेवत आहे तो मुद्दा चुकीचा आहे का हो? आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या स्वतःच्या लहान भावाला किंवा तुमच्या लहान बहिणीला तुम्ही अशा एखाद्या सरकारी शाळेत पाठवाल का जिथे क्लासरूमच्या छतातून पावसाळ्यात पाणी सतत गळतंय, जिथे टॉयलेटला कुलूप लावून ठेवावं लागतंय आणि जिथे मुलांना शिकवायला एकही शिक्षक हजर नाहीये? आणि हो, जे लोक असं बोलत आहे की हे फक्त भाजप शासित राज्यातच का जातात, तर मग मित्रा, तुम्ही सुद्धा इतर पक्षांच्या राज्यामध्ये जाऊन असं काम करून दाखवा ना. उलट तिथे तर तुम्हाला अजून कमी मेहनत करावी लागेल, कारण संपूर्ण देशात फक्त 7 राज्य अशी आहेत जिथे भाजप सत्तेत नाहीये. बाकीच्या 21 राज्यामध्ये तर भाजप आणि त्यांच्या एनडीए युतीच सरकार आहे. पण सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की जर कुठे एखादी शाळा खरोखर सुधरत असेल, मग ती शाळा सुधारणारा माणूस भले माझा कट्टर शत्रू का असेना, मी त्याला माझा पाठिंबा देणार, कारण ती शाळा माझ्या देशातील आहे, ना की त्या कॉक्रोच पार्टीची. आणि जर तुम्हाला मी कॉक्रोच पार्टीचा समर्थक वाटत असेल तर माझी प्रोफाईल नीट पहा, मग कळेल की मी प्रॉब्लेम वर बोलतो, ना की कोणत्या पक्षाच्या बाजूने. बाकी जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात वेळ न घालवता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, रिपोस्ट करा. तसेच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब पेजला पण नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मनातून आणि इच्छेनुसार जर मला आर्थिक मदत करायची असेल तर समोर दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून तुम्ही हवे तेवढी मदत मला करू शकता. बाकी जय हिंद, थँक्यू सो मच.